मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलतायत, थेट ऐकूया। सरकार त्याच्यामध्ये मित्र नावाची आमची संस्था आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे, वॉर रूम आपण केलेला आहे, त्यामुळे लवकर रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतील। फक्त एकच आहे की या स्वच्छतेला जेवढं महत्त्व सगळ्यांनी द्यायला पाहिजे तेवढं पूर्ण दिलं पाहिजे। आणि माझं तमाम नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना, सफाई कर्मचाऱ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो की आपण जास्तीत जास्त जिथे आपल्याला कचरा दिसेल तो कचरा आपण उचलला पाहिजे। 1 मिनिट का होईना आपल्या राज्यासाठी, देशासाठी आपण दिलं पाहिजे। आणि दुसरं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा संकल्प आहे, एक पेड़ माँ के नाम, ही एक संकल्पना आपण राबवली तर झाड लावून ते मोठं करणं आणि लोकांना सावली देणं, पर्यावरण हे सगळं जे काही 50 टेम्परेचर 47 डिग्री टेम्परेचर हे जे काय आता तापमान जे आहे वाढतंय, आता लोक म्हणतात की बर्निंगचा काळ सुरू आलेला आहे, बर्निंगचं युग आलेलं आहे। आणि मग हा जो धोका आहे, ही धोक्याची घंटा आहे, याला आपल्याला या धोक्यातून सावरायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे, हेही मी या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा सगळ्या पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा। सर, नायर रुग्णालयामध्ये एक प्रकार समोर आलेला आहे, ज्यामध्ये इंस्टाग्रामवरनं काही विद्यार्थिनींनी लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलेलं आहे। आणि कालच आपण बघितलं तर महिला आयोगानं सुद्धा यासंबंधी नोटीस पालिकेला बजावलेली आहे। कुठेतरी ज्या पद्धतीचं बंगालमध्ये चित्र पाहायला मिळालं तसंच चित्र नायरमध्ये सुद्धा आहे का? डीनची आणि संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबनाची मागणी केली जेव्हा की त्यांचं ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। संबंधित डॉक्टरला निलंबित केलं आहे, चौकशी सुरू आहे। आणि अशा प्रकारच्या कृत्याला, अशा प्रकारच्या जे काही दुर्घटना झालेली आहे त्याला कुठेही कुणी असला तरी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई होईल। त्याला निलंबित केलं आहे, त्याच्यावर चौकशी होईल। आणि याचं एवढंच नाही तर आयुक्त महोदयांना मी सांगू इच्छितो, त्याच्यावर FIR दाखल करा, त्याला जेलमध्ये टाका, त्याची चौकशी करून तो दोषी असेल त्याला जेलमध्ये टाका। असं कुठलंही कृत्य सरकार खपवून घेणार नाही। आणि आमच्या मुलीबाळी, आमच्या आया बहिणी, लाडक्या बहिणी या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरक्षितपणे वावरल्या पाहिजे, सुरक्षितपणे त्यांनी काम केलं पाहिजे। यासाठी जे जे असे प्रकार होतील त्यामध्ये सरकार कठोर शासन करेल। आणि कोर्टाकडे देखील अशा प्रकारच्या कृत्याला, अशा प्रकारच्या माणुसकीच्या काळीमा फासणाऱ्या घटनेमधले आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे। अशासाठी पूर्णपणे सरकार कोर्टाकडे मागणी करेल आणि तशा प्रकारचं सर्व या ठिकाणी आमचं सरकार काम करतंय। आपल्याला नजीकच्या काळामध्ये या सर्व बाबी समोर दिसतील। महामार्गासंदर्भात एक महत्त्वाचं हे विधान केलेलं आहे राजू शेट्टींनी। कसलं? शक्तीपीठ महामार्गासंदर्भात महामंडळाने राजू शेट्टींना पत्र दिलंय, जो मोबदला आहे जमिनीचा तो 5 पट देण्यासंदर्भात पत्रात म्हटलेलं आहे। मात्र नवीन कायद्यात तसा करता येणार नाही असं राजू शेट्टी म्हणतात, धुळफेक करतात। या बाबतीमध्ये जनभावना जी आहे ती लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल। कुठलाही प्रकल्प जनतेवर आम्ही थोपणार नाही, लादणार नाही, हे सरकारचं स्पष्ट भूमिका आहे। आणि त्यामुळे जनतेने काळजी करण्याची आवश्यकता आहे। स्वच्छतेचं बात करा, स्वच्छता। तुमच्या राज्यातलं काम बघितल्यानंतर मला एक काही सांगायचं, नाटक समोर येतंय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2, इसकी शुरुआत स्वच्छता ही सेवा, ये इसका अभियान शुभारंभ हुआ है। मैं स्वागत करता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। स्वच्छता, स्वभाव स्वच्छता और संस्कार स्वच्छता, ये भी संकल्पना इसमें है।